नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर स्नेहल ताई आहे आणि त्यांनी एक छानसं पुस्तक लिहिलेलं आहे, त्याबद्दल ते सांगणार आहे. माझं नाव स्नेहल पाशुकर. मी 36 वर्ष MSCB मध्ये नोकरी केली. रिटायरमेंट नंतर मला पहिल्यापासूनच या गोष्टीची आवड होती, परमार्थाची आणि समर्थांची सज्जनगडावरची अनुभूत आहे. रामदास स्वामी आणि समर्थ हे माझ्या आवडीचे विषय आहेत. रामदास स्वामींचं संपूर्ण वाङ्मय मनाला खूप अट्रॅक्ट करतं आणि म्हणून मी त्या अभ्यासाचा म्हणजे त्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा प्रयत्न करते. रामनामावली ही पुस्तकाची कल्पना आपल्या अयोध्येच्या राम विग्रहाची स्थापना झाली त्यावेळेस ती मनात आली. ते समर्थ संप्रदायामध्ये रोजच्या उपासनेमध्ये एक रामनामावली म्हटली जाते. 121 नामावली श्री समर्थांनी लिहिलेल्या आहेत. त्या प्रत्येक नामावलीचा एक अर्थ आहे. तर ती नुसती म्हणली जाते, प्रत्येक वेळेला उपासनेमध्ये म्हणली जाते, पण त्याचा प्रत्येक वेळेला अर्थ समजून घेतला जातो असं काही होत नाही कधी. पण नेमका ह्याच्या मागे काय असेल तर त्या भारित काळामध्ये असं एक डोक्यात चिंतन सुरू झालं की ही रामनामावली समर्थांनी लिहिली आहे. समर्थ स्वतः रामभक्त आहेत. श्रीराम त्यांचे गुरु आहेत, त्यांना मानवी गुरु नाहीत. म्हणजे प्रत्यक्ष समर्थ स्वतःला समर्थ ते आपण समर्थ म्हणून नाव दिलं, पण समर्थ श्रीरामाला समर्थ म्हणतात. सर्वार्थाने समर्थ म्हणजे नुसतं शारीरिक सामर्थ्य नाही आहे, तर ते बौद्धिक, आध्यात्मिक सगळ्या प्रकारचे सामर्थ्य जे रामामध्ये आहेत ते प्रत्येक माणसाला मिळावं. त्या काळाची जी परिस्थिती होती, यावनी सत्ता आणि ही जो काळ होता तो हिंदू धर्म आणि धर्माचं म्हणजे आचरण होतच नव्हतं. सगळाच कठीण काळ होता. त्या काळात राम हे दैवत समर्थांनी आपल्या समोर ठेवलं. की का ठेवलं की राम सर्वार्थाने समर्थ आहेत आणि त्यामुळे तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. आणि जी मरगळलेली समाजाला अवस्था आलेली आहे, ती समाजाची मरगळलेली अवस्था दूर करण्यासाठी राम हेच दैवत मुख्य होतं आणि म्हणून त्यांनी रामाची उपासना समाजासमोर ठेवली. आणि ते करताना रामावर त्यांनी अनेक प्रकारचे साहित्य लिहिले. प्रत्यक्ष वाल्मिकी रामायण त्यांनी त्यांच्या उपासनेच्या काळामध्ये, अनुष्ठानाच्या काळात लिहून काढलं होतं. मग त्यातनं त्यांनी प्रेरणा घेऊन रामावर अनेक अभंग लिहिले, अनेक काव्य लिहिली, अनेक अभंग उपासना पद्धती आणि त्यात रोजच्या उपासनेत होण्यासाठी म्हणून त्यांनी ही रामनामावली का लिहिली, मुद्दाम लिहिली की आणखीन काही कारण, पण एकेका नामातनं त्यांनी रामाची अनेक रूप आपल्या समोर ठेवली. सुरुवात केली ती निर्गुण रूप जय जय राम पासून, तर त्याच्यानंतर दशावताराचं वर्णन करत, रामाचं सगुण रूपाचं वर्णन करत, रामाच्या शौर्याचं गुणांचं वर्णन करत करत त्यांनी शेवटी हरिहर पावन म्हणजे दोन्ही ऐक्य त्यांनी त्याच्यात दाखवले. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव, हे दोन्ही रूप त्यांना एकच आहेत. त्या काळात शैव आणि वैष्णव असा वादही होता. तर हे वेगवेगळे वाद आहेत. हे वाद म्हणजे शेवटी एकाच परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारे आहेत. ही त्याच्यासाठी मग त्यांनी ही उपासना प्रचलित केली. त्यातनं शौर्य, धैर्य आणि प्रेरणा घेऊन माणसाने आपल्या धर्मासाठी काय काय करणं आवश्यक आहे. रामाला स्वतःला विग्रहवान धर्म असं म्हटलं. वशिष्ठांनी त्यांना ते नाव दिले की राम हा स्वतः एक धर्माचा विग्रह आहे. प्रत्यक्ष जर धर्म काय असेल तर रामाकडे बघून समजतो. म्हणून त्यांनी सांगितले मग ह्या रामनामावली रामाचे सर्व आचरण, सर्व गुण, सगळे म्हणजे त्यांचे शौर्य, धैर्य, प्रेम, बंधुत्व, प्रेम सगळं त्यात आले. भक्ती पण आलेली. आणि अशा तऱ्हेने त्याने एका नामापासून 121 नामापर्यंत संपूर्ण रामचरित्र साकार केलेलं आहे. आणि ते मी सांगायचा यातनं प्रयत्न केला, स्पष्टीकरण करण्याचा या नामावलीतनं प्रयत्न केला. की नुसती रामनामावली अंधतेने म्हणणं आणि हे करणं, तर त्याच्यापेक्षा हे जास्त सुंदर समजून घेतलं तर अरे नेमकं काय म्हणायचं यांना. पतित पावन म्हणजे काय, राम काय होता, बंधू कसा, राक्षस कंदन म्हणजे राक्षसाचं कंदन त्यांनी का केलं, कसं केलं, ह्या सगळ्याचा विचार करायला लावणारी ही रामनामावली थोडंसं स्पष्टीकरण करावं या उद्देशाने ती लिहिली. काही हे जे पुस्तक आहे, निर्गुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, वराह रूप जय जय राम, म्हणजे तुम्ही
प्रत्येक अवतार, ओवी प्रत्येक अवतार. प्रत्येक शब्द घेतलेला आणि त्याच्या अवताराच्या वरती तुम्ही त्याचं निरूपण केलेलं आहे. निरूपण केलं. दशावतार जे आहेत विष्णूचे, त्या दशावतारांवर म्हणजे ती नामावलीच तशी समर्थांनीच लिहिलेली आहे की आधी दशावतार म्हणजे पण विष्णूच आहे. विष्णूनेच अवतार घेतले आणि त्याच विष्णूचं रूप म्हणजे श्रीराम आहे आणि मग श्रीरामाचं वैयक्तिक चरित्र आहे त्याच्यात. आणि याला तुम्हाला, कारण शब्द विषय हे जरा खूप कठीण आहे, मग तुम्हाला गायडन्स कोण असं मिळालं याच्यात? मोहनबुवा रामदासी यांचं मॅक्झिमम गायडन्स त्यांच्याकडनं घेतलं आणि बऱ्याच ग्रंथांचा मी हे केला. मुख्यतः वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, अध्यात्म रामायण, एकनाथांचं अध्यात्म रामायण वाचून असे बरेच रामायणाचे संदर्भ मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. ते वाचून मग त्या संदर्भातनं त्याच्यातल्या काही कथा आणि त्याचे संदर्भ घेऊन मी एक एक नामावली उलगडत गेले. अयोध्येत जे राम मंदिर होत आहे ह्या सगळ्या भारतीयांना आनंदाचा विषय होता आणि श्रद्धेचा विषय होता. त्या काळामध्ये सगळ्या भारतीयातला प्रत्येक माणूस, भारतातलाच नव्हे तर एका अर्थाने आपण म्हणू शकतो की वैश्विक स्तरावरती राममयता विस्तारली गेली होती आणि वातावरणातच राम होता. आणि त्या काळामध्ये मग रामाची आपणही काहीतरी करावं, रामाविषयी आपणही काही सांगू शकतो का. मधल्या काळामध्ये मी वाल्मिकी रामायणाचा थोडा अभ्यास केला होता कोरोना काळामध्ये. तर तेव्हा खूप अट्रॅक्शन निर्माण झालं की राम हे व्यक्तिमत्व म्हणजे राम आपण देव म्हणून म्हणतो आणि देव आहे राम. आणि मग आपण आपली कर्तव्य विसरतो की राम करू शकतो, सगळं काही राम करतो कारण तो देव आहे. मग मी नाही का करायचं, मी पण काय करायला पाहिजे ना. रामाने तर स्वतः आदर्श घालून दिलेला आहे की माणूस म्हणून ते स्वतःला कधी देव म्हणत नाही. ते म्हणतात की मी दाशरथी राम आहे, दशरथाचा पुत्र राम आहे, माणूस आहे आणि मी जे करू शकतो ते प्रत्येक माणूस करू शकतो. हे त्यांची त्याच्याविषयीची वाल्मिकी स्वतः रामाचं चरित्र हे मानव म्हणूनच लिहितात आणि त्या चरित्रामध्ये रामचरित्र असं दाखवून देतं की प्रत्येक माणसाला हे शक्य आहे. त्या माणसाने हे प्रत्येक गोष्ट करायला हवी आहे. प्रत्येक माणूस करू शकतो त्याने ठरवलं तर. मीच का करायचं म्हणून तो जे बाजूला होते तसं न करता त्यापेक्षा मी करू शकतो ही प्रेरणा जर रामचरित्रातनं घेतली तर माणूस खूप काही करू शकतो या उद्देशाने. आणि मग लिहायचं म्हणून नाही पण व्हॉट्सअपवर त्यावेळेस मी हे चिंतन करत गेले आणि ते चिंतन पूर्ण झाल्यानंतर मग ते वाचल्यावर खूप डिमांड आली की त्याला लोकांनी मागणी केली की अरे हे संकलन व्हायला हवं म्हणून. आणि ते मग आता पुस्तक रूपाने प्रकाशित होते. आता आम्ही तुमची अनुमती घेऊन याच्यामधले एक एक भाग घेऊन प्रयत्न करू की आम्ही प्रेक्षकांपर्यंत हे नेऊ. रिक्वेस्ट असेल की जर तुमच्याकडे जर PDF असेल तर जरा मला PDF पाठवा. आणि तुमचं हे मी पुस्तक जे हातात घेतलं आहे याची किंमत आहे 120 रुपये. जर कोणाला पुस्तक मागवायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेला चालेल का? चालू शकेल. आणि तुम्ही माझ्या संपर्क साधला मला त्याच्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. कारण हे सगळं समर्थांनीच करून घेतलंय, घडवून आणलंय ही माझी पूर्ण खात्री आहे. मी स्वतः कुणी नाही, सगळं काही आहे ते समर्थांनी आणि माझ्या माध्यमातलं समर्थांनीच हे माझ्याकडनं करून घेतलं अशी माझी श्रद्धा आहे. ताई तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.